असो ठवे सकळा निराकारी ओस दिशा इथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा पणना करू प्रथम पुरुषं परंतं वंदे दुरंत चरितं संचरन्तं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुंठं मानवं देहमत्यजं तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं देवते संत निमित्य त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त सगळी कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग वैराग्य राजर्षी जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा देवसंताचा अभेद सांगून देवापेक्षा सुद्धा साधूची भक्ती विशेष आहे, देवापेक्षा साधू विशेष आहे त्याचं चिंतन मांडणारा गोड चार चरणाचा अभंग आहे. करण्यापूर्वी परिहार द्यायचा तोसा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री क्षेत्र शिवूर नगरीत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेले 36 वर्षापासून अव्याहत या नगरीत हा भक्ती उत्सव श्री खंडेरायाच्या दरबारात चंपाषष्ठीचा औचित्य साधून श्री पंढरीनाथ रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबार महाराजांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचं वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा भक्ती उत्सव गेले 36 वर्षापासून अव्याहत चालू आहे. त्रितपपूर्तीचं वर्ष आहे. और अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक मंडळी, इंद्रासारखी वादक आहेत, परीक्षितीसारखे चांगले ऐकणारे आहेत, वातावरण अतिशय गोड आहे, वेळ अतिशय चांगला आहे. वातावरण थोडं गडबड झालेलं आहे पण वेळ चांगला आहे. 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 नाही तर 9 ते 11 7 ते 9च्या वेळेचं कीर्तन अतिशय गोड अशा प्रकारचं आयोजन आमच्या श्रीभक्तीपरा आदरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श चित्ररत्नाश्रय आमचे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मधुकर महाराज सावंत यांच्या नियोजनाखाली श्रीभक्तीपरा आदरणीय श्रद्धेय भास्करांना यांच्या मार्गदर्शनात चालू असणारा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन, 2 दिवसाची सेवा. इथं आल्यानंतर असं वाटत आहे कीर्तन 2 तास करावं का रात्रभर करावं, मोठा प्रश्न. इतकंच थोडा मुश्किल झाला. इतकंच थोडा आता ते नाव इलाज होता. वाटेला ट्रॅक्टर भरतोय, वाटे खूप चांगली आहे, कर्जतकडे येण्याची वाट फार चांगली आहे. त्याच्यामुळं आलो इथं वरी बहु साय असेल. गोड अशा प्रकारचं आयोजन. इथं आल्यानंतर मात्र प्रसन्नता वाटली का की मोठी मोठी मंडळी ऐकली. वारकरी संप्रदायात गायन क्षेत्रात ज्यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकून आहात असे आमचे भक्तीपण आदरणीय दिगंबर महाराज आहेत, आदरणीय आमचे इंगोले महाराज आहेत, आदरणीय आमचे
निकोले महाराज आहेत, आदरणीय आमचे रोहिदास महाराज आहेत, आदरणीय पांडे महाराज आहेत. आता काय काय आहे, काही नाव मुखावरत बाहेर यायला तयार आहे, आत इतके बसलेत काही ते बाहेर यायची तयारीच करत नाही. पण अशी सगळी मंडळी, गंधर्वासारखी गायक आहेत, इंद्रासारखी वादक मंडळी, आमचे हरिभक्तीपर आदरणीय कृष्णा महाराज आहेत, आदरणीय आनंदा महाराज आहेत, आदरणीय नंदू महाराज आहेत. माझ्या पुढं महाराष्ट्रात सुप्रसिद्ध पखवाज वादक असणारे आमचे मौली महाराज चव्हाण पुढे आहेत. ज्ञानेश्वरी कंठभूषण असणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय बाबा महाराज राऊत पुढे बसलेले आहेत. आमचे क्रांतिसिंह महाराज आहेत, बिरगळ महाराज आहेत. एक एकाते काय गुरु अपार आहे. सगळ्यांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आहे. काय चिंतन करावं येईपर्यंत अभंग विचारात होता, काय करावं मोठ्या विचारात संभ्रमात होतो. इथं आल्यानंतर पत्रिका पाहिली, पाठीमागचं कॅलेंडर पाहिलं, लक्षात आलं का देव आणि संताच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धपणाचं औचित्य दोघांचे चिंतन घडावं. पण अभंगाचा प्रपंच देवाचंही चिंतन घडावं, संताचंही चिंतन घडावं. या अभंगात देवाच्याही संबंधानं वक्तव्य, संताच्याही संबंधानं वक्तव्य. अभंग अतिशय गोड आहे. देवदूत तुकोबार महाराज देव संतांच्या संबंधानं चिंतन मांडतात. मला असं वाटते मी थोडा शब्दही मागे घेतो. देवापेक्षा आजच्या अभंगात तुकोबार संत महापुरुषाचा परिचय देतात. परिचय का परिचय देतात संत? आम्हाला काय गरज आहे संतांच्या परिचयाची? आम्हाला खरं सांगू देवा, आम्हाला लोक वाटेनं भेटते वेळेस, प्रत्येक गावात फिरतेच भेटतात, परिचय देतात. कधी आमचाही घेतात, बुवा दिसता, हो बाबा बुवाचा कीर्तनकार का सांगावं लागते त्याला, हो कीर्तनकार. कधी कधी एखाद्या बस स्टॉपला त्याची भेट होते, त्याच्यावर आम्हाला गावाचाही कधी कधी परिचय होतो, अंदाज लागतो. कधी एका घरी गेल्यानंतर लोक आम्हाला परिचय देतात. महाराज हे आमचं घर भर का, आमचा मुलगा, आमचा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत बुवाला परिचय ठीक आहे, याच्याही पुढे परिचय देतात. महाराज ही आमची बायको. काय गरज आहे का बुवाला बायकोचा परिचय द्यायचे? बरं, तो एक प्रकारचा नाही, वेगळ्या भागात वेगळा. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहे. तिकडे जर खाली गेलं ना बाबाजी तुमच्या पलीकडे, नाशिक ओलांडून खाली मनी बाई से बायकोचा परिचय. शहरात आला महाराज आमच्या मिसेस आहे. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले, त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला विचारलं, महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? म्हणलं पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. काय परिचय दिला मला? असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. इकडे तिला बारदान म्हणतात, पण त्याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोणाचं? ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच कम. तिने त्याच्याकडे बोट दाखवून मला परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा साधूचा. ऐका ऐका हे दोन परिचय जीवनात झाले पाहिजे का? त्याचं जीवन महाराज मानवी जीवन जगते दोन कक्षेत जीवन जगले जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी, जीवन संपन्न. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागतं. लंकापती रावणाचा ऐश्वर्य संपन्नता विशेष आहे, पण शेवटी माती खात जावं लागतं. पण ऐका, जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशाने होत असेल तर त्याला दोनच परिचयाची गरज आहे, एक तर देवाच्या वा साधूच्या. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात
सफलता सार्थकता जर कशात असेल तर देवाच्या दर्शनातच आहे. विठ्ठल विठ्ठलचे या जन्माची सफलता जर कशात असेल तर साधूच्या परिचयात. सफलता साधूच्या परिचयात. सुफळ हा जन्म होईल येथून कधी देता अलिंगन वैष्णवासी. दोन परिचय जीवनात गरजेचे. एक देवाचा परिचय, साधूचा. पण तुकोबराया गाथ्यात अट्टासाला दोन अंगाने त्यांचा परिचय देतात. कधी देवाचा परिचय देतात आणि कधी साधूचा परिचय देतात. वेगळ्या अंगाने देतात. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यात होतो. माणूस जाणे जे बोले व्यक्ती बोलला का लक्षात येतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वात होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय खऱ्या अर्थानं त्याच्या कार्यावर होतो. अशा वेगळ्या परिचयाच्या कक्षा आहेत. व्यक्ती बोलला का आपण ज्या अर्थी काम बिघडलं तोच बोलला असेल बरं माहित असते लोकांना. त्याच्या बोलल्याशिवाय हे बिघडणार. म्हणजे कधी कधी त्याच्या बोलण्यातून परिचय होतो. बोलण्यातून व्यक्ती बोलला का तो लक्षात येतो. उदाहरण सांगेल, काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली. 3 भगवे कपडेवाले साधू पाहिले. त्याला म्हटलं भगवे कपड्यात कोण असतील बरे. पहिल्याकडे आले, हात जोडले. भगवान आम्ही सामान्य संसारी जीव, आम्हाला काही उद्धाराचं साधन सांगाल का. पहिल्या साधन सांगितलं उद्धाराची इच्छा आहे. हो बाबा उद्धाराची काय साधन आहे. त्यांनी सांगितलं एक करा. राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी. हरिको नाम मिश्री घोर घोर करती. रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे. त्याचं मिश्रण कर, याची गोड बरोबर. उपदेश केला नामाचा, माध्यम निवडलं भोजनाचं. त्या आमटी भाकरीचं घेतलं नाही. काय लाडू काय, तूप काय, साखर काय. कोणाला आवडते असं, कोणाला आवडते. मग लक्षात आला हा ब्राह्मण कुलोत्पन्न असला पाहिजे. बोललं तू लक्षात आला तो ब्राह्मण. दुसऱ्याकडे आले, हात जोडले, काही आम्हाला उद्धाराचं साधन सांगा. दुसऱ्या सांगा ऐका. राम नाम का खडक बना कर कृष्ण कटार बांध दिया. हरि नाम की ढाल बना कर यम का फंदा काट दिया. राम नाम खडक आहे, कृष्ण कटार आहे, हरिनामाची ढाल आहे. त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश केला नामाचा, माध्यम निवडलं शस्त्राचं. लक्षात आला क्षेत्रीय कुलोत्पन्न साधलंय. तिसऱ्याकडे आले, काही सांगाल का. म्हणजे काय करतात, काय करता, काय करता, म्हणजे काय करायचं महाराज. आम्ही सामान्य संसारी आहे. एकाने सांगितलं आमचं दुकान आहे. काय काय तुझ्या दुकानात. पण तुम्हाला काय पाहिजे. जे दिलं म्हणजे उदाहरण. काय नाही मी विचारतो ते तुझ्या दुकानात आहे का. म्हणजे काय महाराज. अरे तुझ्या दुकानात काय फळ काय. म्हणजे आहे ना. जायफळ नाही, मायफळ आहे. जिरे, मिरे, हे साधे मसाल्याचे पदार्थ विचारतात. यानं काय होणार. म्हणजे यानच तुझा उद्धार होणार. महाराज असं कसं होणार. अरे बरे, ज्यावेळेस एखादा तुझ्या दुकानात काय फळ मागा येतो त्यावेळेस तू त्याला काय फळ द्यायचं. लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे सुद्धा काय कायाचं नाही. काया त्याला पण काय म्हणतो नाही, काय फळच आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागायला का त्याला मायफळ द्यायचं. लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे सुद्धा मायफळच आहे. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागायला तर त्याला जायफळ द्यायचं. लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे काय फळ, हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ जाणार आहे. म्हणून तुझं जे मिरे 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 जे चाललं ना ते एकदा जिरे. देहाला धरून जे तुझं मिरे 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 चाललं ते एकदा जिरे. हिग देव आमच्या संतांनी ते सगळं एकदा अहंकार गेला रे गेला लगेच देव झाला. अहंकार गेला
परिचय होतो, वाणीतून परिचय झाला. लक्षात आलं एक कोण आहे, कोण त्या कुलातले एक लक्षात आलं. व्यक्ती बोलला का लक्षात येतो, साधू बोलला का लक्षात येतो. साधू बोलतो कसा, मधुर बोलतो, मधुरा वाणी, अमृताची वाणी वर्षला शुद्ध. साधू बोलण्यातून परिचय. कधी कधी साधूचा अस्तित्वानं परिचय. इथे असले ना साधू आहेत ना, साधू असले का तिथे घडते काय, पुण्याचं पीक येते. जेथे वसती हरीची दास, पुण्य पिके पापानाश. अस्तित्वानं परिचय, अस्तित्व साधूचा परिचय अस्तित्वानं होतो. पुढे गेलं नाही तर कथाही सांगितली असते तुम्हाला. अस्तित्वानं कधी कधी साधूचा परिचय. असा वेगळ्या अंगाने जरी साधूचा परिचय असला तरी साधूचा वास्तव परिचय जर काय असेल तर हे साधू आहेत कोण, हे साधू आहेत कोण, त्यांचं स्वरूप काय, अभंगाचं पहिलं चरण. महाराज येतात. एकच शब्द डबल आहे, देवते संत. देवते कोण पुढचा आठवला नाही म्हणून पाठवलं का, ते आपलं आहे. आठवलं पुढच्याला पटवलं, पटलं नाही तर कटवलं. संतांचं वाङ्मय हाच नाही कोण. एकच शब्द डबल वापरला साहित्यात, त्याला विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. परत का पत्करला, का स्वीकारला, का स्वीकारला. कधी कधी विरुक्ती दोष होतो, कधी कधी गुण होतो. बरं का, पुढे पुढे चालते विरुक्ती, पुढे पुढे चालते. आदराच्या ठिकाणी चालते, आग्रहाच्या ठिकाणी चालते, सिद्धांतात चालते. उदाहरण सांगतो तुम्हाला. अतिशय प्रेमाचा व्यक्ती दारात आला, उंबऱ्याच्या बाहेर आपण पाय टाकला, तो घराच्या दिशेने आला. आपण त्याला पाहतो, हात जोडतो, राम राम. काय म्हणतो, एवढंच म्हणतो. या 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 एकदम या 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 हे या या काय विरुक्ती आहे, तुरुक्ती आहे, चतुरुक्ती आहे. जिथं आदर आहे तिथं विरुक्तीत दोष होत नाही, तिथं विरुक्तीत गुण होतो. चांगलं स्वयंपाक केला, पंचपक्वानाचं जेवण तयार केलं, ज्याच्यासाठी तयार केलं त्याचं बिघडलेलं आहे सगळं. मग वाढायला गेल्यावर तुम्ही काय म्हणता, वाढायला गेले त्याने हात असे केले, काय म्हणता, काय म्हणत नाही. तुमच्या घरी भेटत नाही हादाडा म्हणत नाही तुम्ही, असं नाही, असं नाही म्हणत. काय म्हणतो आपण देव, अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 घ्या. काय का, आग्रह, आग्रहात चालते. आणि त्याचे पुढे सांगतो तुम्हाला, सिद्धांताचा विषय असला तर दुरुक्ती दोष नाही, गुण आहे. हरिपाठात आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का एकदा म्हणून जमत नाही, का म्हणतो का, हरिपाठातला सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा. सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे असं शास्त्र सांगते. आवृत्ती सकृतोपदेशात असं ब्रह्मसूत्र सूत्र. महत्वाचा विषय तो पुन्हा पुन्हा सांगावा. पण तुकोबारा तिन्ही कारणाने इथं देव आणि संत विरुक्तीचा विचार म्हणतात. देवते संत, देवते संत डबल म्हणतात.
परंतु देव आणि संत एक आहेत महाराज. कस काय एक आहे? देवाच्या मूर्त्या वेगळ्या, संतांच्या मूर्त्या वेगळ्या, एक कस काय? महाराज म्हणजे कसा विचार करी एक आहे, कस काय कसं नाही शास्त्राने सांगितलं तर सांगतो तुझ्या मनानं. म्हणजे कसा गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? गौणी वृत्ती सोपं सांगू का तुम्हाला? एखादा व्यक्ती असतो गावात आणि लोक सांगतात हा आमच्या गावातला वाघ आहे म्हणतात ना, वाघ एखाद्याला वाघ म्हणतात आणि असतो वाघ. लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, पण लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यातला वाघ. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, त्याला वाघ का म्हणलं? उत्तर एवढं वाघासारखे त्याची गुण, शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, म्हणून त्याला वाघ म्हणतात. आणि ते सोपं सांगू का? माग कोरोना आला होता ना, कोरोना चांगला होता ना कोरोना नव्हता? माझं मत आहे बाबा काही अंशात कोरोना चांगला होता. काही चांगल्या गोष्टी कोरोनाने केली. कोणती? एक पहिली चांगली गोष्ट कोरोनाने केली, आपुले कोणीच. मी बहिरा ऐकायला कमी येते थोडं काय. संतांनी सांगितलं, कोरोनाने पटवून दिलं. महाराज किती जवळचा असला तरी घरात घेतला नाही, आपण नाही घेतला. कोरोनाने हे चांगलं केलं, हे पटवून दिलं. आणि दुसरी कोरोना एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोणा सांगितलं? कोरोना. नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कोणी सांगितलं? कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला, तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. पण त्या भानगडीत ती पडतच नव्हती. कोरोना खरंच चांगला होता बाबा. कोरोना इतका काय वाईट नव्हता. त्या कोरोनातलं लग्न आटोपलं. दिवाळ सणाला कोरोना ओसरला. दूर देशात मैत्रीण होती, लग्नाला काय आली नाही कोरोना असल्यामुळे. दिवाळीला दोघी माहेरी आल्या. विचारलं काय ग? म्हणे तुझं लग्न झालं नाही, मला येणं शक्य झालं. कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिने सांगितलं बाई मला सासू आहे. सासरे कसे ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं, शंकर पार्वती सारखे. सासू सासरे चांगले असेल विषय, शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं काय ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली. म्हणजे खूप चांगले आहेत. अगं सांगशील का कसे? नाही बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू. इतके चांगले इतके चांगले. काल सांग ना कसे? म्हणे इतके चांगले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत. बहुतेक तुमच्या गावात महादेवाचं मंदिर नाही. महादेवाचं मंदिर नाही गावात? हा आहे ना? महादेवाच्या पुढे काय असतं? तिला विचारलं पती कसे? तिला उत्तर काय दिलं? महादेवाच्या पुढचे. महादेवाच्या पुढे काय असते? तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल म्हणत असतात. नवरा माझ्या इकून उत्तर आलं. काय म्हणतात? नवरा माझ्या मुठीत आहे. पतीच्या विषयी प्रश्न विचारला. तिला विचारला का ग तुला जाऊ आहे का? म्हणजे खूप चांगली. दीर सगळ्याच वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननद आहे का? ननद शब्द ऐकला, नागतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणजे कशी आहे? तिनं उत्तर दिलं लवंगी मिरचीच आहे. लवंगी मिरची माहिती आहे तुम्हाला? घासातली मिरची माहिती आहे? महाराज मी विचारतो तुम्हाला, ती हिरवी आहे लवंगी मिरची, ननद हिरवी आहे का? पण नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर आहे का? लवंगी मिरची जशी तिखट आहे तसा नंदीचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. देवसंताचा विचार करा. देवसंताच्या गुणात अभेद आहे, देवसंताच्या स्वरूपात अभेद आहे आणि देवसंताच्या सामर्थ्यात अभेद आहे. हरी आहे ना महाराज, तशीच हरिदास. हरी तैसे हरीचे सगळे सारखे. पटवून देतो मी तुम्हाला. गुण सारखे. देवाकडे गुण आहे, यांच्याकडे गुण आहे. देवाकडे गुण आहे. कोणता? देवाकडे यश नावाचा गुण आहे. देवाकडे यश असं मला देवाला पराजय कधीच माहित नाही. देव कधी पराजित होत नाही. या आमच्या संताकडे, आमच्या संतालाही पराजय माहित नाही. अर्जुन असं ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या त्यात वर्णन केलं देवाने.
देव म्हणतात अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या वाटेला एखाद्या कामासाठी निघलो तर त्या वाटेला अपयश येत नाही, म्हणजे त्या वाटेला अपयश उल्लंघन करून जाते. देवाच्या मुखातले शब्द तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघिजी. अर्जुना तुझ्या नावाने अपयश त्या दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देवाकडे यश आहे तसं साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे. श्री श्री म्हणजे सुंदरता. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे तुम्हाला सांगू? किती सुंदर आहे. एकदा सकाळी तो बालकृष्ण उठला, दारात आला, हात वर केले, आळस देताय कृष्ण. आळस देता 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 सासूरवाशी असणारी राधा शेण टाकायला निघली. शेणाची पाठी डोक्यावर आहे. राधा शेण टाकायला निघलेल्या राधेचं लक्ष कृष्णाकडे पाहिलं. अतिशय रमणीय कमनी कृष्णाचं रूप. राधेचं चित्त आकृष्ट केलं. राधा कृष्णाच्या जवळ गेली. कृष्णाला विचारलं झाली का रे कृष्णा झोप? हा बोलायला असंच होतं बाबा. हा म्हणल्यावर तिने केलं काय? शेणाची पाटी, पातळ शेण पाटीत होतं. हात शेणाच्या पाटीतला काढला. लहान बाळ दिसल्यानंतर आपण प्रेमानं त्याचा गालाचा पकडतो, गालूचा म्हणतो. असा गाल राधेनं पकडला. शेणाच्या पाटीतून हात आलेला. कृष्णाच्या गालापर्यंत हात आला. झालं काय महाराज? कृष्णाच्या गालाला शेण लागलं. कृष्णानं वरचा हात असा गालावून फिरवला. पाहते तर काय, आपल्या गालाला राधेनं शेण लावलं. आपण राधेची खोडी केली नाही, पण राधेनं आपली खोडी काढली. बरं वाटलं नाही. असाच खोडकर होता. आता त्याची खोडी काढल्यावर कसा गप राहायचा? खाली शेण पडलेलं होतं. खाली शेण होतं. खालचं शेण उचललं. राधा जात होते. फेकून राधेच्या अंगावर मारलं. राधेची साडी शेणानं भरली. राधेचे कपडे शेणानं भरले. राधेनं पाहिलं कृष्णाने आपल्याला शेण फेकून मारलं. आपले कपडे शेणानं भरले. आपल्याकडून थोडं शेण कृष्णाच्या गालाला लागलं. कृष्णाने सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. वैतागलेल्या चिडलेल्या राधेनं शेणाची पाटी खाली ठेवली. पावसाळ्याचे दिवस, पातळ शेण पाटीत रागे रागे राधा कृष्णाच्या जवळ आली. कृष्णाची मान अशी पकडली, मानगुटी पकडली. शेणाच्या पाटीजवळ कृष्णाला नेलं आणि शेणाच्या पाटीत कृष्णाचं तोंड असं दाबलं. काय झालं सर? नाही आलं तुमच्या लक्षात? उद्या शेणाच्या पाट्या भरून घे. तोंड उत्तर लक्षात येईल. काय झालं सर शेणाच्या पाटीत तोंड दाबल्यावर? त्याचं उत्तर आहे काय? तुम्ही का बोलत नाही? मला काय कळलं. मला सवय आहे, पुढचे बोलले तर पुढे बोलायचं, नाही तर रिटर्न गेअर टाकायचं. बाकीची सवय मला, त्याच्यामुळे पुढचे बोलले पाहिजे. काय झालं सर? तोंड शेणानं. साधं उत्तर आहे. भक्ती शास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? नाही ना, निश्चित नाही ना. युक्तिवादाने उत्तर देऊ. चेहऱ्याला शेण लागल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. आणखीन मेकअप बॉक्स मध्ये शेणाच्या पाट्या नाहीत. त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. मग कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? मग ती त्याचं चिंतन करते. चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. पण आपण काय काय लावलं? ते फिरून फिरून लावलं आहे का नाही? फिरून फिरून लावली आहे का नाही? काय ती किती लावली तरी सकाळी मकर संक्रांत घरातच असते. देवाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. देव किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आमचे संत वर्णन करत तो राजस आहे. राजेसे सुकुमार
मदनाचा पुतळा आहे. देवाच्या सौंदर्याला उपमा आहे देवा. देव मदनाचा पुतळा आहे. मदनाचा देवाच्या सौंदर्याला उपमा आहे. मदनाचा पुतळा. या आमच्या संतांकडे नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. दुसरी उपमा नाही सापडली. ज्ञानोबार आहेत कसे? ज्ञानोबाराचं सौंदर्य आहे का? नाथ बाबा सांगतात ज्ञानोबार आहे दिव्य तेज पुंज आहे. आणि ज्ञानोबार म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. परब्रह्म केवळ ज्ञानोबाच्या सौंदर्याला उपमा देतात. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. उपमा सारखे राजस सुकुमार मदनाचा पुतळा देव. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. काय फरक आहे? उपमा सारखे तर फरक कुठे करतात? मग देव आणि संत सारखे आहे. यश आहे, श्री आहे. आता काय काय गुण सांगतो मला? एक गुण काय एक काय? आता याचे कधी शिरतो किती सांगतो मला गुण? देव उदार आहे. उदार आहे. घेशी तेव्हा देशी. पण किती जरी उदार असला तरी आपली खुर्ची देत नाही बघा महाराज. देव आपली खुर्ची देत नाही. खुर्चीचं काय रहस्य देवला? देव आपली खुर्ची देत नाही. आलं लक्षात? त्या खुर्चीची विशेषता अशी आहे. आणि ते देवाच्या खुर्चीची अपेक्षा करून ते पाप आहे. मी बोलत नाही. तुकोबाराचं प्रमाण आहे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका. ते पाप आहे. देव आपलं पद देत नाही. पण संत इतके उदार आहे. आपलं पद देतात. आपल्या पदावर आरूढ करतात. आपल्यासारखं तात्काळ करतात. काळ वेळ सुद्धा लावत नाही. काळ वेळ सुद्धा ही साधूची विशेषता आहे. पण देवापेक्षा साधू उदार आहे. माझी विशेष चालला. यश श्री औदार्य ज्ञान रूपता देवाकडे आहे. साधूकडे आहे. पण देव आणि संत सारखे देवते संत देव अवतार कुठला आहे? देव अवतार घेऊन येतो. म्हणून देवाला म्हणतात महाराज अवतार तुम्हा धराया. देव अवतार धरतो. देव जसा अवतार धारण करतो तसे संत मायबाप सुद्धा अवतारच घेतात बरं का. दोघांचा अवतार आहे. ऐका फरक तुम्हाला सांगतो. दोघे अवतारीचा फरक आहे. देव अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी नाही तर एक तर वाईटासाठी. देव चांगल्यासाठी येतो. भक्ता राखे दुर्जनासाठी. ओ जब जब होई धर्मी के असुर अधम अभिमानी तब प्रभू धरी विविध शरीरा. देव का अवतार घेतो? त्याचं प्रयोजन आहे देवा. भक्तासाठी चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी अवतार घेतो. संत कोणासाठी अवतार घेतात? त्यांच्या अवताराचं प्रयोजन जर काय असेल तर तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही या शब्दाचा अर्थ आहे म्हणावं तेवढे चांगली नाही, म्हणावं तेवढे वाईट नाही. म्हणावं तेवढे चांगली नाही, म्हणावं तेवढे
तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही आम्हाला चांगलंही म्हणाय तयार नाही वाईटही म्हणाय तयार नाही, मी पटवून देतो खरंच आपण चांगली नाही, पण आपण बरोबर आहे ना, काय आक्षेप आहे याच्यावर? या धर्ममंडपात अतिशय चांगलं आहे, त्याने हात वर करा, अतिशय चांगलं आहे. नाही बर, अतिशय वाईट आहे त्याने आता हात वर करा. पण वाटते तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही. तुम्हाला चान्स होता की दोन्हीकडे हात कुठे हात वर केला असत, पण तुम्हालाही माहित आहे महाराज म्हणाव तेवढे आम्ही चांगले आणि म्हणाव तेवढे पटून देऊ तुम्हाला. इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो देवा, कीर्तनाला कोणती रूप येतात, चांगली का वाईट? चांगली, बरोबर आहे ना, बरंच चांगली म्हणून आपण कीर्तनाला आलो, पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं वाटते. या हसण्यात तुका म्हणे येते काहीतरी आहे, कधीतरी गेली नाही तर कधीतरी गेली. विठोबा आनंदी पंढरी देऊ पैठण त्र्यंबकेश्वर वारीला जातो, वारी करणं चांगलं करायचं चांगली, पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं. ओके, आधार कार्ड बदल एवढं आधार कार्ड याचा अर्थ असा आहे आपण म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे, आणि याच्यासाठी संतांचा उद्धराया जन देवही अवतारी संतही अवतारी. फरक काय? देव कोणासाठी आला, साधू का आले? अवतार सारखा आहे. देव आणि संत सारखे का? अवतार सादृश्य. दुसरा एक करा, देव आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचार महाराज तुम्ही कुठून आला? आम्ही वैकुंठवासी सांगायचं काय चालेल महाराज. हे विनया उपगायंती ते धनतनयो भवन्ति, वेदाची आज्ञा आहे. मला सांगायचं काय, माझा विषय चालला. देवही वैकुंठातून आला, साधू वैकुंठातून आला. देव आला का? माझा विषय एवढाच चालला. देव आणि संत सारखे कसे? देव आला का? धर्मासाठी आला, धर्म रक्षा वया अवतार. साधू आले का? साधूच्या येण्याचं प्रयोजन तरी का? धर्म रक्षा वया कारणी साधू होतात असं म्हणतात. बुवा देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे, मुकम करोती. एखाद्या मुक्यावर देवाने कृपा केली तर मुका बोलतो, मुकम करोती वाचा. मी तो माझा प्रश्न तुम्हाला आहे, एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलत नाही का? ऐका ऐका, साधूच्या कृपेने मुका साधा बोलत नाही, मुका शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी बोट लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वर निर्वाळा देतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी.
जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पती शिखरी प्रबंध होता. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देवानी कृपा केल्यानंतर मुकाच बोलेल, साधून कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. होता कृपा तुमची पशु बोले वेद सामर्थ्य. देवानी कृपा केली, पांगळा चालतो म्हणून पंगू लंग ते गिरी. पांगळा चालतो देवाच्या कृपेने. साधूने कृपा केल्यावर पांगळा चालत नाही. ऐका, साधूच्या कृपेने पांगळा चालू शकतो. ज्ञानोबा 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरी सांगतात हा विषय. नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत आणि सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय कलम करून तोडून धड तिथं टाकलं. कोणाचं? चौरंगी नाथाचं. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहेत आणि मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाचे हातपाय कलम करून टाकले, त्यांच्या धडावर पडली. पडल्याबरोबर चौरंगीनाथाकडे पाहिलं मत्स्येंद्रनाथाने. खुणवला, हा चौरंगी आहे. दृष्टादृष्ट झाली, धड खाली पडलेला आहे, हातपाय नाही. फक्त असं बोट केलं, असं खुणवलं. मत्स्येंद्रनाथाने चौरंगीनाथाला खुणवल्याबरोबर असा संकेत केल्याबरोबर पुन्हा चौरंगीनाथाच्या शरीरातून हातपाय बाहेर आले. पुन्हा त्यांना हातपाय फुटले, ते चालू लागले. मी बोलत नाही, ज्ञानोबाची ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. ऐका, देवाच्या कृपेनं फक्त पांगळाच चालतो, आमच्या संताच्या कृपेनं जडविंत चालते सामर्थ्य. देवानी संत सारखे नाही. म्हणून तुकोबारा सिद्धांत म्हणतात, देवते संत, देवते संत. देवानी संत सारखे काही फरक नाही. पडून देतो तुम्हाला. कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरबी घेतली, कृष्ण धार काढायला बाहेर आला. राधेला पाहिलं, बाबा बोलला आणि गेले. कुठे गेले? बैल धोती पाटे. आपल्याला म्हणायचं नाही, फक्त बैल धोती नंदागरी. यशोदेला पाहिले, कृष्णा डोकं जागेवर आहे का म्हणे. झालं काय? धार काढायला कुठे गेलं असतं म्हणे. देवाने आपल्या शब्द अप्रतिहत शब्दाचे परमात्मा शब्द कोठावून दिला नाही. देवाने बैलाच्या कासेत हात घातला, देवाने धार काढली. हे देवाचं चरित्र आहे. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देवानी. या संतांच्या जीवनात आमच्या तुकोबाराचं जीवन पहा. आमच्या तुकोबारा फाल्गुन द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. हिरण्याच्या डोहात कोरीनं उडी टाकली. शेवटी वैकुंठ लोकातून देव खाली आले, भागीरथीला काढलं. भागीरथीला तरी भागीरथी शुद्धीवर यायला तयार नाही. शेवटी तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबारा खाली आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले, पाहिलं, बाबा तुम्ही. अहो बाबा, लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले ना. बाबा खरं सांगू का, आतापर्यंत वैकुंठाला गेले कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले? तुकोबारा म्हणे, पुरी ते वैकुंठाला जातोच नसतात म्हणे. बाबा, मग त्यांच्या दाव्याच्या पत्रिकेवर असंच लिहिलेलं असते. काय लिहिलेलं असते? कलमने आता अत्यंत दुःख होते की अमुक अमुक कुठे गेले. तुकोबारा म्हणे, अगं बाई, त्याच्या अलीकडे स्वर्ग आहे, तिथं जायला सुद्धा शतमुख संपत्ती स्वर्गीच्या 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. हा तिथपर्यंत पोहोचत कसा? घरापर्यंत पोहोचू शकत नाही तर तिथपर्यंत जाईल कसा? मला सांगायचं काय, तुकोबारा म्हणे, पोरी ते वैकुंठाला जातच नसतात, पण ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. आम्ही वैकुंठातून आलो. पोरीनं हात धरला, म्हणे, बाबा आता मी तुम्हाला जाऊन देणार. मुलीचं प्रेम घरी दिलं बापाला. बाबा जेवाय काय करू? म्हणे, बाई एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायला माहिती, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला काय लागतं? तुपच, डायरेक्ट तुपच. तुम्ही तुपावाले दिसता जर्शी आहेत काही इकडे. त्याच्यावर दूध लागते, तूप लागते. तुकोबारा इतक्या लांबून आले, घरात पाहिलं दूध नाही. गावात फिरली, दूध काही भेटलं नाही, कारण जर्शी आल्याच नव्हते. इंग्रजी यायची होती. असं दूध नाही, दूध नाही, दूध नाही, दूध नाही. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली. महाराज
खाली मान टाकली पोरीनं, रिकाम दुधाचं भांड घेऊन तुकोबाराच्या पुढे उभी आहे. तुकोबारानं तिच्याकडे पाहिलं, सांगलं पोरी नाराज होऊ नको, ते भांड माझ्या हातात घे. तुकोबारानं ते रिकाम भांड आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबारा तिथे गेले. आमच्या तुकोबाराने तिथं जाऊन दगडी नंदीला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून धार काढली. वेलेश्वराची पूजा केली, दगडी नंदीचं दूध काढलं. ऐका ना, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं, तुकोबारा दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य आहे? म्हणावं लागते देवापेक्षा साधूचं सामर्थ्य आहे. काम नाही देवते संत, देवते संत. ऐका, कृष्ण अवतार कृष्ण चोरीला जायचा. बाळकृष्ण चोरी केल्यावर दुसरी दिवशी यशोदेच्या दारात गवळून यायच्या. अगं यशोदे, काल आला परवा आला हे खाल्लं, मंथनी फोडून टाकल्या. यशोदेला चोरीचं कारण सांगायच्या आणि त्या गवळणी कृष्णाकडे पाहून कृष्णाला पुरवायच्या. कृष्णा, आमच्या घरी चोरीला आहे. ऐकत चोरी काय ऐकलं? असं घडते घरी चोरी झाल्यावर पुन्हा चोराला चोरीचं निमंत्रण देत असता का? नाही ना, असं घडत नाही. मग कृष्णानं चोरी केली कळल्यावर पुन्हा गवळीत त्याला निमंत्रण का द्यायच्या? उत्तर ऐका, उत्तर ऐका. कृष्ण चोर साधा नव्हता, अलौकिक चोर होता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा, ज्या मंथनीला कृष्णाचा हात लागायचा देवा, त्यातलं नवनीत कमी व्हायचं नाही, वाढायचं. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे, हात लागे तेथ वाढते न, या दुने झाले त्याचा मानिती संतोष त्याची असं धरून. ऐका ऐका, कृष्णाचा हात लागला का नवनीत वाढायचं. म्हणून गवळीला वाटायचं कृष्ण आमच्या घरी चोरीला आहे. ऐका नाही, देवाला खाल्ल्याला वाटते का? देवाला खाल्ल्याला वाटते विषय, देवाच्यांनी खाल्लं नाही वाटते. आमच्याकडे त्याला ते सोडतात ते देवाला बैल काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे कठाळ्या म्हणतात. कठाळ्याच नाव, कठाळ्या लय नाव आहे त्याला. मला त्याचं युक्ती वाटणार ओळू शेतात आला काय नाही, देवाचा आहे, खाऊ द्या खाऊ द्या, कमी होत नाही म्हणजे देवाच्या खाल्ल्या. याचा अर्थ असा आहे, माझा विषय चालला. देवाचा हात लागला तरी नवनीत वाढायचे. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र. आपला विषय चालला काय? देवानी संत, देवानी संत. या संतांच्या जीवन आमचे तुकोबार आहे. परोपकारी जीवन चाकणच्या बाजाराला निघले. चाकणच्या बाजाराला एक म्हातारी आली म्हणे, तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले, आमचं तेवढं तेल आणता का? तेलाचं भांड तुकोबाराच्या हातात दिलं. 4 होऊन तुकोबाराच्या हातात दिले. तुकोबारा चाकणला गेले, आपला बाजार घेतला. म्हातारीचं तेल घेतलं, म्हातारीचं तेल म्हातारीच्या हातात आणून दिलं. तिचं नियोजन होतं 4 होणाचं तेल 8 दिवस म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पडतो. 8 दिवस झाले तरी म्हातारीचं तेल काय संपलं? 15 दिवस झाले तरी तेलाची शीक काय खाली आली? महिना झाला तरी तेल संपायचं नाव घेत नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल, तुम्हाला काय सांगू, म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही, तिने जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता. काय काय कळलं सांगितलं असं, पण रिकामं तुमच्या तोंडाला पाणी सोडलं मला काही बरं वाटत नाही. ऐका ऐका, देवाचा हात लागला तर नवनीत दुनावलं आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावलं. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखे सांगायला वेगळी का? देवाने संत एक नाही, देवाचा पाय लागला. तुम्हाला मला रात्र कथा सांगायला दिली. देवाचा पाय लागला, दगडाची काय झाली? स्त्री झाली. माहित आहे, आमच्या साधूचा एक पाय लागला, दगडाची स्त्री झाली. ही कथा माहित नसेल तुम्हाला.
महाभारतातली कथा आहे. अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला आणि जाता 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 तो घोडा एका शिळेजवळ जाऊन थांबला. ते शिळेपासून घोडा बाजूला जायला तयार झाला. चैनीने शक्तीपणा लावली, घोडा हाकलायचा, पुन्हा घोडा त्या शिळेजवळ यायचा. धनुर्धारी अर्जुन रक्षणार्थ तिथे आला, रथातून खाली उडी टाकली. त्यानं सांगितलं लवकर आलं लक्षात, घोडा सुटला नाही ना, ते पळत झाला तो घोडा, खऱ्या हाताला पाहिजे झालं. ते काही जायला तयार नाही. अर्जुनाने रथाच्या खाली उडी टाकली. देवा उडी टाकल्याबरोबर अर्जुनाच्या पायाचे रजकण त्या शिळेवर उडाले. ती शिळा राहिली नाही, ती शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं, त्यात ती बसून गेली. ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया जगी सुबट वाट झाली. ओवीवर गुरुनाम गुरु मामासाहेब अर्जुनाचं चरित्र सांगायचं. ऐका, देवाचा पाय लागला, गौतमाची शापित पत्नी तिचा उद्धार झाला. आमच्या अर्जुनाचा पाय लागला, उद्दालक ऋषीची शापित पत्नी तिचा उद्धार झाला. का देव आणि संत कशी वेगळे, काय महाराज? म्हणून देव आणि संत एक आहे. एक कथा सांगू. राम अवतार, पंचवटी, प्रतिकूल अवस्था. रावणानं स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो. सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसला. खिन्न मुद्रेत रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. विचारलं, स्वामी तुम्ही खिन्न कामाने काय करू? मंदोदरी, अगं पहिल्यांदा सीतेला मिळवा गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? सीता मला वश होत नाही. रावणाने मंदोदरी जवळ आपले हृदय प्रगट केलं. मंदोदरी पतिव्रता माऊली आहे. सांगितलं, स्वामी तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्याकडे एक विद्या आहे, मायावी विद्या. आणि त्या विद्येनं तुम्हाला कोणाचे रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही जर रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीनं रावणाला सुचवलं. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, अहो मी तुम्हाला उपाय सुचवतो, तुम्ही हसता, माझा उपवास करता. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिजे. मग अगं रामाचं सोंग घेतलं नाही घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे तुम्ही? काय ऐकलं तुम्ही? जहा राम वहा काम नाही. काय आदर्श आहे तेव्हा, काय आदर्श आहे? रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही. हे रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? देव आणि संत. चला संताच्या जीवन, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला. प्रभात कंपनीने, त्याचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चर मध्ये, त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहे विष्णुपंत पागनीस. जुना ब्लॅक अँड व्हाईट संत तुकाराम चित्रपट. त्या तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. विष्णुपंत पागनीस आणि त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला. समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला. अलीकडे एक चित्रपट गाजला, त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला ना, कोणता गाजला? तुम्ही पाहत नाही, तुमच्याच बघत नाही, वातावरण तुमच्याच बघत. ऐका देवा, अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त, तो चित्रपट विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाळ चित्तावर राहत नाही, पण विचाराचा बसलं एकदाचा पगडा तो पुन्हा उठत नाही. आश्चर्य सांगतो तुम्हाला, आश्चर्य. विष्णुपंत पागनीस त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका एका नटाने स्वीकारली. आश्चर्य आहे का? विष्णुपंत पागनीस आणि तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर इतका गाजला, 4 पट 5 पट डायरेक्टर चित्रपटापासून नफा प्राप्त झाला.
भरपूर लौकिक प्राप्त झाला. पंतांनी एकदा तुकोबाराचा वेश अंगावर परिधान केला. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही केला. पंत वाटेनं निघले तरी ते तुकोबाराची बाराबंदी, ते मुन्नासा, ते गुडिया पर्यंत धोतर आणि असा वेश घालून पंत बाहेर जायचे. लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, खरोखरी एक नट कधी तुकाराम महाराज बनला काही कळलंच नाही. आज तुकोबाराचा फोटो आहे, तुकोबाराचा फोटो नाही, हा फोटो आहे विष्णुपंत पागनीसांचा. हा फोटो आहे विष्णुपंत पागनीसांचा. एक नट खरोखर तुकाराम महाराज कधी बनला काही कळलं नाही. ऐका, नफा झाला, राहिलेली काही रक्कम होती. डायरेक्टर पंतांच्या घरी आले आणि पंतांना ते पैसे घेऊन आणि अधिक फायदा झाला काही बक्षिसाची रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांच्या घरी आले. पंतांना हात जोडून विनंती करतात, पंत तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला. पण ही बक्षिसाची रक्कम मी घेऊन आलो आणि शिवाय तुमचे राहिलेले पैसे घेऊन आलो. ही रक्कम तुमची आहे, हे आम्ही तुम्हाला देण्यासाठी आणलेली आहे. हे पैसे तुम्ही स्वीकारावेत ही आमची विनंती आहे. ऐका देवा, ऐका. त्या पंतांनी हात जोडून डायरेक्टरला विनंती केली, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले तो नट म्हणतो मला पैसे नको. ऐका, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही. आमच्या तुकोबाराचं वैराग्य त्या पंतात किती उतरलं, प्रत्यक्ष मूर्तिमंत वैराग्य किती उतरलं नाही सांगायचं. माझ्या देवा, पैसे घेतले हा माझा मुद्दाच नाही. मला त्याच्या पुढे सांगायचं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही, आकांक्षा नाही. आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा नाही. सांगा ना वेगळीकता कुठे आहे काम म्हणे देवाने संते कोणत्या अंगाने कमीत आमचे साधू पुरुष. म्हणून तुकोबारा सिद्धांत म्हणतात, देवते संत, देवते संत. तुम्ही म्हणा महाराज, तुम्ही युक्तिवादना पटवलं, तुमच्याकडे शास्त्र आहे का? मी तुम्हाला शास्त्र सांगेल. सगळे शास्त्र याचं चिंतन म्हणतात. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, अविभागेन दृष्टत्व. दोघात अविभाग आहे, देवातून बघतात. भक्तिसूत्र सांगते, नारदजी भक्तिसूत्रात बोलतात, तस्मिन् तज्जनेचे भेदाभाव. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. काय सांगतो मला, काय सांगतो? मनुस्मृती सांगते साक्षात भर्गहा नराकृती. तो नराच्या आकाराचा भर्ग म्हणजे परमात्मा. म्हणून देव आणि संत एक आहे. देव आणि संतात कोणताच फरक नाही. देव जसा आहे तसे साधू पुरुष आहे. देव व्यापक आहे, कुठं परीक्षित नाही. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणातीत आहे, साधू कुठं गुणात अटकला, गुण इंद्रिय पुढी नाही जे येत. देव सच्चिदानंद स्वरूप आहे. सदेह सच्चिदानंद कानवती ते सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा वर्णन त्याचं सच्चिदानंद रूप केला. तसंच काय चित काय आनंद काय हे रात्री सांगायचं नाही. रात्रीचा विषय आहे सत. काय सत शब्दाचं चिंतन काय? सत म्हणजे अभाव अप्रतियोगित्वम. स्वतः अभावाला नवीन देते. सतचा कधी अभाव होत नाही. हे रात्रीने सांगायला. ते अभाव किती है? प्रागभाव प्रध्वंस अन्योन्य अत्यंत. प्रभाव किसे कहते हैं? उत्पत्ति के पूर्व जो वस्तु का अभाव रहता है उसे प्रागभाव कहते हैं. हे रात्री सांगायचा विषय नाही, हे दिवसाचा विषय. सकाळचा विषय, सकाळी 5चा विषय. कितीचा विषय हा? सकाळी 5चा. 5ला पाठ असतो आमचा. किती वाजता? सकाळी 5ला. दररोज 5 वाजता पाठ असतो, सकाळी 5चा. हे रात्रीचा विषय नाही. सकाळी 5चा पाठ असून सुद्धा झोपा येतात. या पाठात झोपा येतात, हा रात्रीचा विषयच नाही. मी तिकडे जातच नाही. म्हणून ते अभावाचा अप्रतियोगी त्याला सत म्हणतात. आणि अभाव जर मी आता मांडू लागलो तर उद्या श्रोत्यांचा अभाव
म्हणून मला भावाचंच राहणं बरं वाटतंय म्हणून मी काही तिकडे जात नाही. माझा विषय एवढा चालला, देव जसा आहे तसे संत पुरुष आहे. पण तुकोबा म्हणतात देवते संत, देवते संत, देव आणि संत एक आहेत बाबा, याच्यात कोणताही फरक नाही. देवही म्हणतो मी संत आहे आणि संतही म्हणतात मी देव आहे. देवही म्हणतो मी संत आहे आणि संतही म्हणतात मी देव आहे. त्याला विचारलं हनुमंतरायला तुम्ही कोण आहे? रामप्रभूनच विचारलं तुम्ही कोण आहे? हनुमंतराय. ते म्हणजे निवडणुकीच्या आधी विचारलं असं तुला सांगितलं असतं. सच्च्या कार्यकर्त्याला निवडून आल्यावर विचारलं तू कोण आहे, नाही निवडणुकीत दाखवलं असं तुला मी कोण आहे. अलग लक्षात, निवडणुकीच्या आधी तसं हनुमंतराय सच्चे कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते. हनुमंतरायला रामप्रभूनं विचारलं तुम्ही कोण आहे? ते म्हणजे देहदृष्टीने मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे आणि आत्मदृष्टीने जर तू विचार करत असेल तर तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. तू मी एकच आहे. देहदृष्ट्या तू दास हो, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. असं माझं मत आहे. तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. मला सांगायचं काय, संत म्हणतात मी देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणतो मी. कथा सांगतो, भजन करा विठ्ठला. मूर्ती ज्ञानेश्वर देव सांगतात नामदेव महाराजांना, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अवतार. अवतार अलग लक्षात, अवतार कोणाचा? पांडुरंगाचा अवतार. देव आणि संत काहीच फरक नाही. पण देवही मान्य करतो, संत हे म्हणतात. उदाहरण देतो तुम्हाला. त्या सुभद्रेचं प्रेम होतं अर्जुनावर, अर्जुनाचं प्रेम होतं सुभद्रेवर. हे फक्त एकालाच माहित होतं, मध्यस्थी कोणाला? कृष्णा. बलरामदादांना माहितच नव्हतं. बलरामदादांनी परस्पर सुभद्रेचं लग्न ठरवलं. परस्पर लग्न ठरवलं. लग्न ठरल्यानंतर हा म्हणता बातमी अर्जुनाच्या कानावर गेली. अर्जुन धावत धावतच आला कृष्णाकडे. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णाकडे आला. जय हरी. म्हणजे काय, कशासाठी आला? तरी तुला माहित नाही का तुझ्या कानावर काही बातमी आली का? म्हणे काय, सुभद्रेचं लग्न ठरलं. म्हणे मी होतो रसोई केला. म्हणजे तुला माहित नाही का मग माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं प्रेम माझ्यावर आहे. हे म्हणजे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या घरात दादाच्या पुढे कोणी जात नाही. दादा वाक्य प्रमाण सगळं दादाचं चालतं बाबा. दुसरीकडे जाऊ नका बरं, मी इकडे चाललो. लगेच फिरतात ना का? मला तिकडं काहीच सांगायचं, मला इकडं सांगायचं बरं का, लक्षात घ्या. आमच्या घरात कोणी दादाच्या पुढे आम्ही बलरामदाच्या पुढे कोणी काही जात नाही. अरे पण कृष्णा माझं कसं? म्हणजे तुझी व्यवस्था केली ना मी. काय व्यवस्था केली? देवानं पिशवी काढली. पिशवीतून भगवे कपडे काढले, भगवे कपडे. आणि अर्जुनाला सांगा, अर्जुना आजपासून तुला हे सप्रेम भेट. साधू होईल लागला असेल मला. किसने मित्र म्हणल्यावर तिथे का आदराची भाषा आहे का? प्रमाण देऊ तुम्हाला. कृष्ण म्हणून हाकारीचे, यादव म्हणून लेखीचे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. श्लोकाचं भाष्य पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे काय मस्करी लावली? आणि म्हणजे खरं सांग, तुझं सुभद्रेवर खरं प्रेम आहे का खोटं प्रेम? पण यात काही संशय? अरे तिच्यासाठी प्राण देण्याची तयारी. मग खरं सांग, तिचं लग्न झाल्यावर तू काय दुसरं करणार नाही, मग परिणामता तुला काय घ्यावं लागणार आहे? हा, त्याची तयारी नको का? कोणी कपडे. आता साधा चिडला असेल का महाराज? त्याने कृष्णा हे काय लावली मस्करी? चटकन ते म्हणे अर्जुन
कपडेच नाही, भरपूर साहित्य आणलं म्हणे, चिंता करू नको. त्यानं म्हणे तुझी दाढी लवकर वाढणार नाही, जटा लवकर वाढणार नाही, मार्केट मधून डुप्लिकेट दाढी डुप्लिकेट जटा तो पण लावायला ते काढून दिल्या. रुद्राक्षाची माळ दिली. ती वैतागली म्हणे कृष्णा तुझी माझी जाऊ दे. वैतागून निघाला. कोण? अर्जुन कृष्णाच्या जवळ पुढे गेला आणि पुढे गेल्यावर कृष्ण म्हणे अर्जुना तुला मस्करी कळत नाही का, थट्टा कळत नाही? अरे म्हणे आमचं झालं जीवन तुझं थट्टा काय, बरोबर आहे काय? मग अर्जुना मी तुला काय ओरिजिनल संन्याशी व्हायला सांगत नाही, मग फक्त कपडे तर घाल म्हणे. याला काय होते म्हणे, यालाच तर सगळं होते घालून तो दिले कपडे दिले महाराज. कृष्णा तुम्हाला फसवणार तर नाही ना म्हणजे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का म्हणजे? तसा विश्वास ठेवण्याच्या पण ठेवल्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही. आता काय कपडे तर दिले, कपडे दाढी जेटा लावले, गळ्यात रुद्राक्षाची माळा, हातात रुद्राक्षाची माळा. आणि आता काय म्हणजे आता काहीच नाही. अर्जुना आता तू कोणालाच ओळखू येत नाही, लक्षात घे. गावाच्या वर ते वडाचं झाड आहे, वडाचं झाड पार, त्या वडाच्या झाडाखाली जाऊन फक्त माळ जप करत बस. अरे पण कृष्णा तिकडे त्या सुभद्रेचं लग्न होईल ना, ते म्हणे चिंतन कर, चिंता कशाला करतो? अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने. लोक चिंतन करत नाही, चिंता जास्त करत, चिंतन करत बसणं. बसवणार तर नाही, विश्वास ठेव मी तुझा मित्र आहे. काय करायचं म्हणजे काहीच नाही, काल मंत्र चांगला दिला, फक्त माळ जप करत बसायचं. मग लोक तुझ्याकडे येतील, दर्शनाला येतील. दर्शन घेतलं का आशीर्वाद द्यायचा, आणखी थोडं द्यायचं. तुला आता तू गोकुळा तिथं द्वारकेतच राहतो ना, सगळे तुला परिचय, नावही माहित आहे, बापही माहित आहे, आजीही माहित आहे. सगळे त्याचं नाव सांगायचं, तर जमलं तर जरा ज्योतिष्य सांगायचं. ते म्हणजे मला थोडं जमते आणि जेवढं माहिती आहे तेवढं सांगायचं नाही. कॉमन पॉईंट आहे, कॉमन पॉईंट तेवढे सांगून द्यायचे. जाऊन दुसऱ्या दिवशी अर्जुन झाडाखाली माळ जप करत, वेश पालटला, कोणीच अर्जुनाला ओळखत नव्हतं. माळ जप करत बसला. लोकांनी पाहिलं, संजय शुभ दिसतात, तेजपुंज चेहरा आहे. दाढी डुप्लिकेट होते ना, पांढरी दाढी होती पण डुप्लिकेट होती, चेहऱ्यावर तेज होतं महाराज. लोकांनी पाहिलं, इकडला दिसत नाही, हिमालयातून आलेला दिसतो. पण लोक डायरेक्ट जात नाही. पहिल्या दिवशी नाही कोणी, दुसऱ्या दिवशी 2-4 म्हातारे पारावर बसले नाही, याचा तंबाखू त्याचा सोना सोडत बसले. त्यांनी पाहिलं, संन्याशी म्हणे चला बरं आपण महाराजाकडे जाऊ. गेले, महाराजचं दर्शन घेतलं. महाराज की जय हो, महाराज की जय हो. त्यांनी विचारलं कहा से पधारे महाराज जी आप? संन्याशाला उत्तरेतून आलेला असेल, हिंदीत बोलू लागले. ते संन्याशी म्हणे वैसे तो हम हिमालय से पधारे है, हमें हिंदी आती पण हेलपाटे खाती है, हेलपाटे खाती. आम्ही एकदा आहे 4-5 हजार लोक आमच्या सोबत. एवढे लोक पाहून आमच्या एका आनंदीतला आपला साधक एक विद्यार्थी, त्याला एकाने विचारलं तिथं, एवढे लोक पाहून कहा से पधारे कितने लोग? आता ती इकडच होतं, अर्धी हिंदी अर्धी मिक्स. त्याला उत्तर दिलं हम 1-2 आनंदी के, बाकी सब इकडले तिकडले. तर महाराज लोक ते काय आनंदीतले होते. बाकीचे खेड्यावरचे लोक होते, बाकी सगळे इकडले तिकडले. इधर उधर के नाही चालत, इकडले तिकडले. हिंदी आते पण हेलपाटे खाते, इसी के. तेव्हा सगळं वैसे तो हम हिमालय से पधारे. म्हणे बाबाजी कोई ज्योतिष्य जानते हो? ज्योतिष्य जानतो म्हणलं बरोबर. त्याला हात पुढे केला, लगेच त्याला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या बापाचं नाव सांगितलं, त्याच्या आज्याचं नाव सांगितलं. तुमचे सोयरे कोणत्या कोणत्या गावात आहे ते सांगितलं. पोराचे नाव, आज्याचे, बापाचे, आजी म्हणल्यावर ते अर्धे तर 50% गार पडले. मग खूप पाहिले पण इतका पोचलेला संन्याशीच पाहिला नाही.
सवयीची नाव असं इतका तयार संदेश कुठं पाहिला का? इथं पडून राहायचं हे सगळे याला माहित होते. झालं महाराज, हा म्हणतात बातमी वाऱ्यासारखी पसरली. ते ज्योतिषाचे काही कॉमन पॉइंट असतात, सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर मग पुढे देतो. तुम्ही सगळ्यासाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच करत. आणि तुमच्यासारखा सज्जन पुरस्त या शिजूर गावात दुसरा तिसरा पटते का नाही? बघ जास्त नाही सांगत. हे तुम्ही कशासाठी ठेवले? असा हा म्हणता बातमी पसरली. असंच आहे, खऱ्याच्या मागे बाबा लवकर लोक लागत नाहीत बरं का, पण खोट्याच्या मागे लागल्याशिवाय राहत. सत्य गेले गोळ्यावरी विकल्पाची चालित होईल, हे कलियुगाचं महात्म्य आहे. खऱ्याच्या मागे लागत नाहीत लोक, पण खोट्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. झालं असं ते झालं. हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी. अहो म्हणे कोणतरी त्रिकालदर्शी संन्यासी आहे, ज्योतिष भविष्य नावाचं सांगतो. अशी गर्दी, तोंड दिसत नव्हतं संन्यासाचं. महाराज आमचं पहा, आमचा पहा, आमचा हात पहा, आमचा हात पहा म्हणता म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली. राजवाड्यात ती बातमी गेली. जे ते यायचं बळराम दादाच्या कानावर एकच सांगायचं, दादा खूप पाहिले पण असा ज्योतिषी पाहिलाच नाही, असा संन्यासी पाहिलाच नाही, असा त्रिकालदर्शी महात्मा पाहिलाच नाही. एकदा तरी जाण, एकदा तरी हात दाखवून. असं ऐकून 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 दादाची तयारी झाली जायचं संन्याशाकडे हात दाखवायला. पण डायरेक्ट कसं संध्याकाळी कृष्ण गेलेला, कृष्णा काय दादा म्हणजे तुझ्या कानावर काय आलं का? म्हणे काय दादा? म्हणजे कुणीतरी त्रिकालदर्शी संन्यासी महात्मा आपल्या इथं आला. कृष्ण आपल्या कानाला हात लावला. म्हणे दादा आपला विश्वास दीक्षा यांची आणि आपला काय नाही. कृष्णा असं साधूच्या बाबतीत बोलू नये, उद्या आपल्याला दर्शनाला जायचं. म्हणजे दादा तुम्ही म्हणत असाल तर येतो, पण आपला काय नाही. रात्रीची कोण फोन गेला, हॅलो संन्याशी बुवा. मी फोन राजवाड, तुम्ही ज्याच्यासाठी संन्यासी झाले ते कार्य प्रगती पथावर आहे. उद्या मी बळराम दादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा. प्रत्येकाला तुला गुरुला आशीर्वाद द्यावा लागतो कधी कधी. आणि मग सगळ्याच ज्योतिष सांगायचं. मला ज्योतिष कुठे येते? सोपं सोपं सांगायचं. मग काय सांगायचं? मी सांगितलेले पॉइंट तुम्ही सगळ्यासाठी करता, तुमच्यासाठी कोणीच काही करत. हे सगळे पॉइंट कॉमन पॉइंट सांगितले ज्योतिषाचे. आणि आणखीन एक सांगायचं, सध्या तुमच्या बहिणीच्या लग्नाचा विचार तुमच्या चित्तात आहे, एवढं मात्र सांगा. सकाळ झाली, संन्याशाला रातभर झोपच लागली. सकाळी 3ला संन्याशी तयार होऊन पोडाखाली हातात माळ घेऊन संन्याशी सकाळी बसलेला. संन्याशी फक्त वाटेकडेच वाट पाही उभा, फक्त वाटेच्या दृष्टीने त्याची चित्त लागलेलं आहे. संन्याशी वाटेच्या दिशेनं पाहत आहे. पाहता 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 जुन सकाळी मन अंधकारच आहे. 3 मूर्त्या एक वेळ दिसल्या. बळराम दादा, सुभद्रा आणि कृष्ण दिसले. संन्याशाने डोळे लावून घेतले, माल चालू केली. बळराम दादा पुढे होते. पुढे आलेले बळराम दादांनी संन्याशी बुवाच्या पायाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर संन्याशाने डोळे लावूनच आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव बाळा बळरामा, आयुष्यवंत भव. दादा तर 50% गाडी इथंच समाधी अवस्थेत महात्मा आहे. कोण सांगितलं आपल्याला? इतक्या सकाळी कोण सांगितलं आपल्याला? नाव घेऊन आशीर्वाद दिला. 50% विश्वास बसला. लगेच संन्याशाने डोळे उघडले. बाळा बळरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे, पण आपण एक ठरवतो, दैव काही वेगळं ठरवते. गुरुजीला वाटलं सगळा 7-12 ओपन करत गुरुजी मुख केलं का संन्याशी? सुभद्रेनं दर्शन घेतलं. संन्याशाने आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव. गुरुजी आले. गुरुजी बोल, झोपले नाही तुम्ही? ते कृष्ण परमात्मा पुढे दर्शन घ्यायला गुरुजी वाकले. संन्याशाचा आशीर्वाद देण्यासाठी हात वर आला, पण असा चल 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 हात कापू लागला. तर त्याला माहित होता आपला 7-12 फक्त यालाच हात कापू लागला. हात कापू लागला.
गुरुजीला लक्षात आलं, शिष्य घाबरला. गुरुजीनं दर्शन घेता घेता संन्याशाच्या पायाला चिमटा घेतला, दे आशीर्वाद, आशीर्वाद दे. आणि मग त्यानं आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा कृष्णा, आयुष्यवंत भव. आशीर्वाद दिल्यावर सांगितलं थोडं ज्योतिषी सांगू का? मग म्हणू लागला, दादा हा तुमचा लहान भाऊ कृष्ण आहे आणि हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरून जास्त का आमच्या घरातलं काढशील तर तुझ्या सातवा माया साधाचा आहे. लोक झालं संन्याशी. दादाचा तर पूर्ण 100% विश्वास बसला, खरंच संन्याशी असा पाहिला नाही, इतका तज्ञ ज्योतिष्य पाहिलाच नाही. दादाने हात जोडून विनंती केली, संन्याशी भाऊ एकच विनंती आहे, उद्या तेवढं प्रसादाला आमच्या घरी यावं, एवढी विनंती आहे. ते मी वैसे तो हम किसी के घर में जाते नाही. गुरुजींना एवढा आग्रह असेल तर याला काही हरकत नाही. सगळं जुळलेलं बिघडवते का काय? दुसरा दिवस उजाडला, संन्याशी भाऊ वाजत गाजत घरी आणलं. लवकर कमी संन्याशी भाऊ वाजत गाजत घरी आणला. घरी आणल्यानंतर जेवायला म्हणजे सोहळ्यात जेवण लागेल. सोहळ्यात जेवण होतं महाराज. संन्याशी भाऊ जेवायला बसले. सुभद्रा स्वयंपाक करून वाढत होती. संन्याशाने वाढलं का सगळं फस्तच करून टाकायचं. ते विचारात पडले, हा काही काळातून उठून आलेला दे कडी वाढली. शेवटी संन्याशाने कढी पिण्यासाठी वाटी वर घेतली. तेवढ्यात ती सुभद्रा म्हणे इथं कोणीच नाही, त्रिकालदर्शी महात्मा आहे, आपलं ज्योतिषी विचारलं पाहिजे. हात जोडून उभी झाली. म्हणे संन्याशी बुवा कोणाला सांगत नसाल तर एक विचारू का? म्हणे काय? म्हणे माझं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला अर्जुनाचा काही पत्ता नाही. मोबाईलचाही प्रयत्न केला पण एवढी कढीची वाटी उचलली, तशीच नाही आली. अर्धी दाढी खाली आली. अर्धी दाढी खाली आल्यावर सुभद्रा त्याच्याकडे पाहतच राहिले. यांना कुठं पाहिल्यासारखं पाहिलं असं कुठं पाहिलं. मग तिनं डोळ्यावर पाणी मारून घेतलं. चिमटा आपण सावध आहे का पाहिलं, हे तर आपलं सोम दिसते म्हणे, कसं काय? म्हणे असं कसं झालं, आता माझं कसं? म्हणे चिंता करू नको, गुरुनं घाई संन्यास दिला. म्हणजे आता माझं कसं? चिंताच करू नको, फक्त कपडेच तेवढे संन्यासाचे, दीक्षा द्यायची बाकी. म्हणे आता काय? काहीच नाही. पाठीमागच्या दाराला उभाय चटकन चला. सुभद्रेचा हात पकडला, रथाच्या दिशेने निघले. तेवढ्या द्वारपाळानं पाहिलं, धावत धावत दादा, दादा घात झाला. संन्याशाने सुभद्रेला नेलं. दादा तर विचारातच पडले. तेवढ्यात कृष्ण तिथंच होता. कृष्ण तुझ्या कानावर काही आलं का? म्हणे दादा मी आधीच सांगितलं आपला विश्वास नाही. अरे पण कृष्ण आपली बहीण आणायला गेलं पाहिजे. म्हणे दादा असं अविचारानं निघू नका, पहिले सांगितलं होतं तुम्हाला बोलू नका, बोलावलं, आता अविचार. मग काय करा? म्हणे सैन्य तयार करा. दादाला सैन्य तयार करायला पाठवलं. हॅलो संन्याशी बाबा आम्ही येत आहे, जरा सावधान. सुभद्रेला रथ चांगला चालवायला जमतो, सुभद्रेला रथ चालवायला बसवा, पण तुम्ही फक्त रथात धनुष्य घेऊन उभे राहा, मारू मात्र नका. सगळं सांगितलंय. हे सैन्य असं पुढे आले. सुभद्रा रथ चालवत होते. मग कृष्णाने पाहिलं सुभद्रा रथ चालवत आहे. दादाला सांगितलं दादा जरा पुढं पहा. म्हणे काय पुढं पाहायचं? अरे संन्याशी सुभद्रेला घेऊन जात आहे, पुढं काय पाहायचं? म्हणे दादा जरा डोळे चोळून चष्मा लावून पहा. पण दादाने डोळे चोळून चष्मा लावून पाहिलं. दादाला काय दिसलं? कोण रथ चालवत आहे? कोण रथ चालवत आहे? सुभद्रा चालवत आहे. मग रथ चालवणारा घेऊन जात असतो का रथात बसल्या घेऊन जात असतो? तुम्ही असं कोण घेऊन जात असते? चालवणार. रथ कोण चालवत होता? मग पुढं पाहिल्यानंतर हे पाहिलं सुभद्रा रथ चालवतो. दादाने पाहिलं. दादा म्हणे हे असं काय झालं? मग कृष्ण म्हणे दादा संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही. सुभद्रेला संन्याशाला नेलं हे म्हणल्याबरोबर मग म्हणे ही सुभद्रा असं का वागत आहे? मग कृष्ण म्हणे दादा थोडं माझ्या लक्षात येत आहे. म्हणे काय लक्षात येत आहे? म्हणे दादा माझ्या कानावर असं होतं सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर आहे. ज्या अर्थी सुभद्रा रथ चालवत आहे त्या अर्थी संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे. आणि कोण असला पाहिजे? म्हणे अर्जुनच असला पाहिजे. मग दादा म्हणे किसन्या तुला किती दिवसाचं माहित आहे? दादा खूप दिवसाचं माहित आहे. म्हणे मग खूप का सांगितलं नाही? म्हणे दादा तसं तुम्ही ऐकलं नसतं.
ज्या अर्थी तू त्याचा गुरु आहे त्या अर्थी हे सगळं घडणं संभव आहे. बोलावं त्याला बोलावलं आणि बोलावल्याचं संन्याशी बोलायला सांगितलं फक्त पाया पडा आशीर्वाद घ्या माझा दृष्टांत संपलं. का सांगितलं तुम्ही एवढा दृष्टांत या अभंगात का सांगितलं? ऐका एक दिवस युद्ध चालू आहे, युद्धभूमी चालू आहे आणि युद्धभूमीत देवाला लहर आली. देव अर्जुनाला म्हणतात अर्जुना संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता. ज्ञानेश्वरची 11वाद्यात ओवी आहे, 11वाद्यात ओवी आहे. संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता पण तुझ्याविषयी विकल्प माझ्या चित्तात का आला नाही बाबा अर्जुना? कारण तुझं माझं स्वरूप एक आहे, तुझ्यात माझ्यात फरक नाही. संन्याशी होऊन तुआ जनी चोरून नेली माझी भगिनी विकल्प नुपजे म्हणी का? मी तो दोन्ही स्वरूप एक देवते संत विठोबा एक तुकडा सोडला. देवते संत आणखीन चिंतन त्याच्याला सांगण्याची इच्छा गड्या संपलेला आहे. मी तिकडे जात नाही, पुढेही बहुत जाणे याचं भान ठेवतो. अलग लक्षात. म्हणून देव आणि संत दोघं एक आहेत, याच्यात फरक नाही. मीही तुम्हाला सांगतो. मग मूर्त्या निमित्त त्या प्रतिमा उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूला पडते. निमित्त त्या प्रतिमा निमित्त मात्र प्रतिमा आहे. नामरूपाचा विचार एरवी नामरूपता याचे पाहता ब्रह्मची दिसेसाचे ज्ञानोबा सांगतात. ब्रह्मरूपता त्यांची सिद्ध आहे पण कोणत्या प्रकारचा फरक नाही. देव संत सारखे आहे. उलट पक्षी देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे, याच्यात फरक नाही. मग देव आणि संत एक आहे. संतांना देव म्हणून त्यांची साधना करा हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्यांना कळावून सांगतो. मी तो सांगत असे भावे असो ठावीचं कळा. भावनेनं का सांगावं लागते? भावनेची भाषा हृदयाची भाषा आहे. भावनेची भाषा काय? पुढच्याच्या हिताची तळमळ असली का चित्तात भावना दाखवून येते. तुम्हा मला संत कळावे, तुमचं आमचं कल्याण हवं, हे तुकोबाराच्या चित्तातली भावना आहे आणि त्याच्यामुळे तुकोबारा म्हणतात. आणि वर्ण विषयाचे परम आदर आहे संतांच्या विषयी. म्हणून मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या द्याव्या आणि काही गोष्टी सगळ्याला कळू नये. घरातलं शल्य कळू नये, वरमाप कळू नये, 9 गोष्टी कळू नये. तशा 9 गोष्टी सांगत नाही गड्या संपलं. 9 गोष्टी तशा कळू नको योगाचं नाही. कळू नये. काय घरात बायकोला शिव्या दिल्या चौकीतून सांगावं असो ठावे सकाळ जमत नाही. जमत महाराज जमत नाही. घरात ऊसाची आता ऊसच आहे तुमच्याकडे. ऊसाची आले 30 लाख रुपये कपाटात ठेवले. माईकवर आला सांगितलं ऐका आमच्या घरच्या कपाटात ऊसाचे 30 लाख रुपये ठेवलेले आहेत. असो ठावे सकळा. जमत चांगला ऐकणारा भेटल तर असो ठावे सकळाच करेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगून जमत नाही. मग कळावं काय? त्या जगाला कळावा देव आणि संत. थोडं माफी मागून बोलतो. देव नाही कळला तरी चालते पण साधू कळावा, संत कळावे आणि संत देव म्हणून कळावे. पण तुकोबा म्हणतात मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देव निर्गुण निराकार आहे. त्याच्याकडे कोणती इच्छा? निराकारी ओस दिशा साधूकडे या ही येथे इच्छा पूर्ण असे. संत सगळ्या इच्छा पूर्ण करतात की त्यांची विशेषता आहे. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. काय विशेषता बाबा? देव म्हणजे उद्धारमाला आहे आणि साधू म्हणजे नगरमात. म्हणजे देवाची सेवा या जन्मात करा, पुढं कुठं तरी त्या सेवेचं फल भोगा. पण साधूची सेवा या जन्मात करा आणि या जन्मात संतांच्या सेवेचं फल
आपल्या पदरात पडते, म्हणजे नगद आपल्याला ते फल भेटते, म्हणून त्याला रोकड म्हणतात. असा रोकड माल साधू आहेत. साधूच्या सेवेचं फल काय? असं समाधान चित्तात प्राप्त होते, ज्याला शास्त्रात निरंकुश तृप्ती म्हणतात. ती तृप्ती त्याच्या जीवनात प्राप्त होते. ते समाधान कधीच जात नाही. म्हणजे माल, रोकड म्हणजे नगद. नगद माल साधू आहे. आणि विशेषतः काय? सेविता येणे, यांची सेवा केल्यानंतर तृप्तीचा ढेकर तुम्हाला प्राप्त होईल. असं समाधान चित्तात प्राप्त होईल, ते कधीच जाणार नाही. पण अशा प्रकारची साधूची सेवा आपल्या जीवनात घडावी. मी एक वाक्य सांगतो, कितना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला, केवल संतन काही पुण्य है, अभी तक जगना घडा. म्हणून महाराज संताचा आश्रय करा आणि आपलं जीवन कल्याण प्रज्ञा संतन के संग लागरे, तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. तो का म्हणे लागा संताची आकाशे, ठाव घेता कैसे वाचा जीवे. ते संतांचा आश्रय करून आपल्या जीवनात ते परम कल्याण साधा, असा संदेश अभंगाच्या द्वारे ठेवतो. देवापेक्षा सुद्धा कलियुगात साधूची महती विशेष आहे. पण साधूचा आश्रय करून कल्याण होणं सहज शक्य आहे. म्हणून सगळ्या संतांनी साधूचं चिंतन केलं, सगळ्या महात्म्याने साधूचं महात्म्य गायलं. आपल्या जीवनात ते महात्म्य पटावं, तसा आशय घडावं आणि आपलं परम कल्याण साध्य व्हावं, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो. ती शुद्ध भक्ती आमच्या जीवनात घडू दे. खंडेराया तुझं करी ते नवसो, मरू दे रे सासू. आता ते नाही, आता कोणती सासू मारायची काय नको. अलग लक्षात हे सगळं होऊन आपल्या जीवनात ते खंडेरायाचा नवस पूर्ण व्हावा आणि आपल्या जीवनात भक्तीचा जागर निश्चित व्हावा, अशी सद्भावना करतो. ते आपल्या उत्सवाचं 36वं वर्ष आहे. बालत्री म्हणजे त्रितपपूर्ती. मला वाटते असाच उत्सव, या उत्सवाची अशीच पुढं असाच स्वर्ण महोत्सव सुद्धा या उत्सवाचा व्हावा. उत्सवापर्यंत थांबून उपयोग नाही. या उत्सवाचा असाच अमृत महोत्सव व्हावा. अमृत महोत्सव नाही, या उत्सवाची अशी शताब्दी असावी. पण चोपदा शताब्दीला तुम्ही करी शताब्दीला आपणच लिहिण्यावर असावं. आपणच सगळे गायला शताब्दीला म्हणतो बरं का, मध्ये नाही थांबायचं. शताब्दीचा विचार चालला आपला. शताब्दीला आपण सगळे असावे. वाजवायला तुम्हीच पाहिजे, पण तुम्हीच पाहिजे. महाराज झालं का लक्षात? तुमची सिस्टीम शताब्दीला, ऑपरेटरला तुम्हीच. शताब्दीचं सांगतो ऐकायला मी कोण माझं राहिलं ऐका. अशी शताब्दी या उत्सवाची व्हावी. उत्कर्ष परमार्थाचा उत्कर्ष वाढत जावा आणि ते परम कल्याण आपल्या जीवनात साध्य व्हावं, अशी सद्भावना करतो. झालेली सेवा जागृत देवस्थान खंडेरायाच्या चरणी समर्पण करतो. वाणीला थांबवतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजवून सगळेजण संतांचं भजन करू.